दिवसभर चांबार चौकशा केल्यानंतर झोपायला रात्रीचे 11:30 वाजता. इकडे झोपत नाही तर दरवाजावर पाहुणे मंडळी येऊन असतात. उठून बघतो तर आमच्या गावातील काही मान्यविक मंडळी बाहेर होती. त्यांचा हा म्हणणं होता की क्रिकेट खेळू. टाइम बघतो तर सकाळचे 5:30 वाजले होते. तर क्रिकेट म्हणला की इस काम के लिए तो वक्त ही वक्त है. इकडे संपूर्ण मानवजाती आपापल्या कामामध्ये व्यस्त असते आणि आम्हाला कामधंदा सोडून बस मनोरंजन हवा असते. थोडासा भी काम करण्याप्रती दिमाग सोचने लगे तो मन म्हणते की जे काय आहे ते उद्या बस. आता मन म्हणलं की त्यांची ऐकावीच लागते ना काका. आता क्रिकेट म्हणलं का मानसिक संतुलन जागेवर आणण्याचं काम करत असते. हाँ तो मैच के आरंभ होने के ही पहले टीम के कुछ सदस्य आपस में जुबान लड़ाते हैं और इसमें इनका रोज आधा घंटा पारंपरिक है. मॅच एवढी धमाकेदार होते की आमच्या अपोजिशनने आमच्या समोर थेट 54 रनांचा टार्गेट ठेवला असतो. यही नहीं, अभी और सुनिए. मात्र 24 बॉल मध्ये काढायचे होते. तर तेच पूर्ण करण्याकरिता आमचे साथीदार युद्धभूमीने उतरते आहे. बहुत जोर लावल्यावर सुद्धा आमचा संघ थेट 17 बॉलामध्ये 60 रनांचा आकडा या ठिकाणी अपोजिशनला दाखवत जल्लोष करतो. आणि सूरज दादा यांच्या सुद्धा धमाकेदार आगमन झाला होता. घामानी जवळपास आंघोळ सुद्धा झालीच होती. गृहप्रवेश केल्यानंतर घरच्या कामाला सुरुवात करतो. सुरुवातीला झाडू लावून घरातील गंदगी काढून टाकतो आणि लगेच पोचा लावतो. आता घरचे होम मिनिस्टर गावाला गेल्या म्हणल्यावर निवाऱ्याची काळजी हीच आपली पहिली जिम्मेदारी. दात घासून भांडे लावतो आणि भांडे पण घासून टाकतो. भांडे घासल्यानंतर गॅस पंप पुसणे बनते राव. 2 सेकंद विश्रांती घेऊन लगेच पाणी भरतो, कारण 2 दिवस झाले होते पाणी काही भरलं नव्हतं. तर आज ते भरून टाकतो. आईची वाट पाहत बसण्यापेक्षा आपले कपडे आपणच धुवून टाकणे बरं. कपडे तर धुता नाही पण निरम्याच्या पाण्यात टाकून अर्धा काम हलका करू शकतो ना मामा. आंघोळ झाल्यानंतर भगवान से 2 शब्द बात करके अपनी दिनचर्या में प्रवेश करते. आता हे आलेत आमचे पप्पू भाऊ. यांचं आगमन आमच्याकडे थेट 1 ते 1.5 महिन्यांनी झाला. आता ह्या बॅगवाल्या भाऊनं थोडीशी गलीत एंट्री केली. गावातली मंडळी असली आणि पार्सल आला की हे त्याची ग्रँड ओपनिंग करतात. ते पण फाडफूड करून. इथून निघाली एक चरमपादू. मला तर वाटते भाऊचा रॉंग नंबर लागला. हा नंतर येतो मी जंगल सफारी करायला. इथे दिसला मला एक बोलणेवाला रकून राव. थोडीशी मॅच खेळून आराम करतो. नंतर पुन्हा सायंकाळी मॅच खेळायला जातो आणि मॅच खेळून उद्याला भेटतो. ओके, जय श्रीराम, राधे राधे.